सती माता जशी जवळ आली, जवळ येऊन तिला वाटलं बहिणींना हसू दे, पण जगात सगळ्यात जास्त आपल्यावर जो कोण प्रेम करत असेल, प्रेम बसून घे, तर आपला बाप करतो. माझा बाप मला जवळ घेईल, माझा बाप मला त्या ठिकाणी, माझा बाप त्या ठिकाणी माझा अस्वीकार करणार नाही. जवळ गेली, पाया पडण्यासाठी वाकली, पण बापाने पाया नाही पडू दिला, नकार दिला. जा, नको पडू माझ्या पाय. तिला वाटलं बापाने नाही पडू दिला, आई तर पडू दिली ना. आई जवळ गेली, आई जवळ गेली, आईच्या पाया पडण्यासाठी वाकली. आईने पण नकार दिला, नको पडू म्हणले, आईने नाही सांगितलं. सतीच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. महिला मंडळ, अख्खं जग तुमच्या विरोधात गेलं, अख्खं सासर तुमच्या विरोधात गेलं, तुम्हाला काही वाटत नाही. तुम्हाला एकच वाटतं, माझ्या माहेरची लोक माझ्या विरोधात जायला नको. ज्या दिवशी माहेरची लोक विरोधात गेलीत ना, त्या दिवशी त्या माहेरामध्ये पाय ठेवू वाटत नाही. एका लेकीचं माहेर कुठपर्यंत असतं माहिती तुम्हाला? जोपर्यंत त्या माहेरामध्ये बाप आहे, माय आहे, तोपर्यंत ते माहेर असतं. ज्या दिवशी माहेरातला बाप गेला, माय गेली ना, त्या दिवशी माहेरात पाय ठेवू वाटत नाही. का? जोपर्यंत माहेरात मायबाप आहेत ना, तोपर्यंत मुलीचं कौतुक होतं. ती आली, येते, माहीत पडलं की बाप दरवाजाच्या जवळ येऊन उभा राहतो. मुलीच्या हातातली पिशवी घेतो, मागच्या घरात जातो. दीदी आलीस का ग? आई आलीस? जवळ बसतो. लहान लेकरासारखा बोलू लागतो, बेटा कोणी लक्ष देत नाही ग माझ्याकडे. आता तू होतीस ना माझ्याकडे, सगळे लक्ष द्यायचे, तू मला विचारायची, बाबा जेवलात का, बाबा खाल्लत का, बाबा जेवतात का. पण बेटा तू गेली त्या दिवसापासून माझी कोणी चौकशी करत नाही ग. बाप बोलायला लागला. 3 दिवस जर मुलगी राहिली ना, 3 दिवस बाप बाहेर जात नाही. जो बाप बाहेर गेल्याशिवाय त्याला करमत नव्हतं, गावात फिरायचा. तो बाप मुलगी आल्यापासून 3 दिवस घरात राहतो. ताई ताई, अक्का अक्का कुठे आहे ग, बोलण्यासाठी तरसत असतो. लहान लेकरासारखा मुलीच्या मागे मागे फिरतो. आली का बेटा, आली का, बस ना माझ्याजवळ, माझ्याशी बोल ना, तुला काही अडचण नाही ना, काही आहे का तुझ्याकडे, सांग ना ग, काही पाहिजे का तुला, सांग ना. असं करत करत त्या ठिकाणी ती मुलगी आहे ना, तो बाप आहे ना, तो बाप त्या ठिकाणी पाहतो आणि तो पाहून त्या ठिकाणी डोळ्यातून अश्रू काढतो. पण ज्यांचा बाप गेला असेल त्यांना विचारा, महिला मंडळ, तुम्ही आता माहेरात जातात. माहेरात गेल्यानंतर माहेराची पायरी तुम्ही चढतात. चढल्यानंतर घरात सगळे लोक दिसतात. भाऊ दिसतो, भाऊजाई दिसते, सगळा परिवार दिसतो. दिसत नाहीत फक्त 2 लोक, एक माय आणि बाप. बापाचा फोटो दिसतो, फोटोतला बाप दिसतो, पण तो बाप तुमच्याशी बोलत नाही. तो बाप कसा बोलेल? तो बाप, बापाची किंमत करा. बाप जिवंत आहे तोपर्यंत कसा असतो बाप? पुरा मंदी माया त्याची, काढ्या मेघावानी. कसा असतो बाप? ऐका पुरा मंदी माया त्याची, काढ्या मेघावानी. दाखविना कधी कुण्या डोळ्यातलं पाणी. जिजू जिजू संसाराचा गाडा घातला. वटामध्ये आसू जरी कणा वागला. गडीवर तू थांब जरा, ऐक त्याची धापर. लई अवघड हाही गड्यानो, उमगाया बापर, उमगाया बापर. बापाची किंमत त्याला विचारा ज्याला बाप नाही. त्या लेकरांचे लहानपणी आई बाप जातात ना, त्या पोरांना विचारा बापाची किंमत. गलीतल्या पोरांचे मायबाप जेव्हा त्यांना घेऊन फिरतात ना, तेव्हा हीच पोरं त्यांच्याकडे पाहून आईला विचारतात, आई माझा बाप नाही का ग, माझा बाप आहे? तू विचारतो, आई माझा बाप आज राहिला असता तर त्याने मला घेतलं असतं जवळ, मला सोबत फिरवलं असतं.
तुमच्या गलीत मायबाप नसणारे पोरं असतील ना, पाहिलं असतील ना, तर बघा कधीतरी. नाही पाहायला भेटलं एखाद्या अनाथ आश्रमामध्ये जा, बघा त्या आश्रमातली लेकरं, त्यांना आई बाप नसतात. मी स्वतः एक अनाथ आश्रम चालवतो. 35 मुलं माझ्याकडे अनाथ आहेत. भागवत पाटील, जेव्हा ज्या पोरांचे आई वडील आहेत ना, ते पोरं, त्या पोरांचे आई वडील थैल्या भरून आणतात पोरांसाठी. ना लाडूच्या थैल्या, चिवड्याच्या थैल्या आणतात, फळफळावर आणतात. इतके स्वार्थी असतात लोक. आपल्या पोराला कोपऱ्यात घेऊन जातात आणि आपल्या पोराला गुपचूप खाऊ घालतात. त्या काळामध्ये ज्या पोरांना मायबाप नाहीत ना, ते त्यांच्याकडे पाहतात. त्यांना वाटतं आज जर माझी माय राहिली असती, माझा बाप राहिला असता ना, त्यांनी मला खाऊ घातलं असतं. गड्या, माझी पत्नी आणि आम्ही दोघं जण त्या पोरांकडे पाहून कसा आम्ही आज तुमच्या समोर येतोय ना, मी इथं बसलोय तुमच्या समोर, पण माझं पूर्ण लक्ष माझ्या लेकरांकडे. माझ्या सोबत काही लेकर असतात. आजही आमचा हा साई आलाय, बरं बेटा, दिसू दे लोकांना. मला तुमच्याकडे काही स्वार्थ आहे म्हणून लेकर दाखवत नाहीये. या लेकरावर काय अन्याय केला असेल देवाने? त्याला आई वडील आठवत नाही रे, आई वडील आठवत नाही. सत्य परिस्थिती हे युट्यूबला जाणार आहे. सेंद्रियामध्ये हा राहणारा पोरगा ना, आई वडील आठवत नाही त्याला. गलीतली एक बाई त्याला सांभाळायची, ती बाई माझ्या कथेत त्याला सोडून गेली. असंच बसून गेली. दिवाळीला ज्यांना काही पोरांना आई वडील नाहीत, पण त्यांचे मामा मावशी त्यांना घ्यायला येतात, त्यांना घेऊन जातात. आणि त्या काळामध्ये या पोराला कोणी घेऊन जात नाही. बाकीच्यांना फोन येतात, त्याला नातेवाईक पण नाही फोन करायला. त्या काळामध्ये आम्ही मुद्दाम तो बांबरोडचा सप्ताह का ठेवलाय तुम्हाला माहिती? दिवाळीला त्याला हेच कारण आहे. या सगळ्या पोरांना घेऊन जाऊन आम्ही तिकडे घेऊन जातो. आणि त्यांना वाटतं की आम्ही मामाच्या गावाला गेलोय, माझ्या सासूरवाडीला, आणि तिकडे 7 दिवस मुक्कामी असतात हे मुलं सगळे. दिवाळीला माझी शॉपिंग किती असते माहिती तुम्हाला? 40 ते 45 हजार रुपयाची शॉपिंग असते माझी. 40 ते 45. यावर्षी गोराडखेड्याचे सरपंच मनोज आप्पा, आमचे DSI गंगे साहेब आणि त्यांच्या माध्यमातून, काही त्यांची मित्रमंडळीच्या माध्यमातून त्यांनी सहकार्य केले यावर्षी कपडे घेण्यासाठी. मी पण एवढा श्रीमंत नाही ना. मी तुमच्यासारख्यांच्या मायबापांच्या जीवावर हे सगळं करतोय, गावोगावी फिरतोय. आजपर्यंत कधी कोणत्या गावातून धान्य घेऊन गेलो नाही, कधी कोणत्या गावात पोरांच्या नावाने पैसे मागितले नाही. ज्या लोकांनी स्वतःहून दिले असतील ते घेतले असतील, पण आजपर्यंत हात नाही पसरला कोणाकडे. मी ज्या संस्थेत राहतो ना, तिथं नर्मदेश्वर महादेव आहे, आई लक्ष्मी मातेचं सुंदर मंदिर आहे. आम्ही आमच्या संस्थेमध्ये जी खुर्ची आहे ना, मेन खुर्ची, दोघं पती पत्नी बसत नाही तिच्यावर, आम्ही तिथं नौकर म्हणून काम करतो. आमचा मालक हा महादेव आहे, हा कृष्ण कन्हैया आहे. हे सगळं चालवतोय गड्यावर, आणि या लेकरांचं हे आमचं पोट भरतं. म्हणून सांगतो, मी कथा करतो हा माझा परमार्थ नाही, हा व्यवहार आहे. शेवटच्या दिवशी तुम्हाला पैसे देणार आहात. माझा खरा परमार्थ या लेकरांची सेवा, हा माझा खरा परमार्थ गड्या हो. त्याच्यासाठी हा योगेश मात्र महाराज दिवस रात तयारी करत. कधी कधी माझ्यापेक्षा जास्त सेवा माझ्या पत्नीची, जी दिवस रात्र त्या ठिकाणी थांबते. 20 मुली आहेत, 50 मुलं आहेत. त्या मुलांचा सांभाळ करण्यासाठी स्वतः थांबते, वाघेरीसारखी ती थांबते. हा योगेश महाराज हा निश्चिंत येऊन फिरतो. मी मुक्काम नाही करू शकत. काल परवा बोललो तुम्हाला, हे कारण आहे. मी रात्री घरी जातो, काल माझी लेकरं माझी वाट पाहतात. मी रात्री 2 वाजता जरी घरी गेलो ना, सकाळी 6ला उठावंच लागतं मला लेकरांसाठी. गड्या हो, हे जीवन आहे ना, हे जीवन समर्पित केलं या कार्याला. हे मुगीच बोलण्यासाठी नाहीये. मोठं वाटत असेल ना, उद्या येऊन बघा. काही लांब नाही ना, 30 किलोमीटर अंतर आहे फक्त पाचोरा. तुमच्यापैकी बरेच जण दररोज पाचोऱ्यात जातात. माझ्याविषयी, माझ्या कार्याविषयी पाचोऱ्यात कोणालाही विचारलं कोणी सांगतं, एवढं प्रेम त्या कार्याविषयी. आणि अलीकडे तर आमचा वेगळा संकल्प आहे. संकल्प म्हणजे आज बऱ्याच पेपरांना बातम्या होत्या, मला वाटतं देशदूतला होती, मराठीला होती, लोकमतला होती, पाहिजे असेल बाकीच्या. 1008 तरुण निर्व्यसनी माळकरी करण्याचा संकल्प आम्ही केला. आणि जवळजवळ 278 पोरांनी माळा टाकल्या. त्याच्यामध्ये काही मुलं इतकी अवघड होती की ते दिवाळीच्या पिरियडमध्ये सबजेलमध्ये जाऊन आले. काही पोरांवर गुन्हे दाखल,
काही पोरं कोणत्या क्षेत्रामध्ये किंग काही असणारे पोरं त्यांनी माळा टाकल्या, त्यांच्या आईवडील एवढे खुश आहेत. मी सुद्धा इथं सुद्धा आवाहन करेन तुमच्या भातखेडे गावामध्ये तरुणांनी संप्रदायाकडे वळा. किती वर्ष सप्ताह केला हे महत्वाचं नाहीये, केवढी मोठी कथा केली हे महत्वाचं नाहीये, परिवर्तन किती झालं हे महत्वाचं आहे. ते होत नसेल तर हे काही कामाचं नाही. आणि हा योगेश महाराज फक्त पैशांसाठी फिरणारा महाराज नाहीये, हा परिवर्तनासाठी धडपडणार आहे. मी जर पोस्ट ग्रॅज्युएट करून MSc केलेला कथाकार आहे, पोट भरण्यासाठी, पोट भरायचं असतं ना, मी एखादी चांगली नोकरी केली असते, पण हे करतोय तर यासाठी माझी तळमळ एक आहे, या समाजातला एक करून सद्मार्गाला लागला. या हिंदू सनातन धर्मातले एकही पोराच्या हातामध्ये बाटली आणि पुडी नको. माझा हा तरुण हा बलदंड असायला पाहिजे, हा हिंदू राष्ट्रासाठी समर्थ असायला पाहिजे. यासाठी सगळे धावपळ आहे, उगीच नाहीये, उगीच नाही. त्यासाठी दिवस रात्र मला तरुण आवडतात, मला आनंद आहे. हे तरुण पोरं इकडे तिकडे उभी आहेत ना, काही कथाकार मध्ये बस रे, हे कर रे, ते कर रे, पायातून चप्पल काढ रे, अमुक काढ रे, येणार नाहीत ते पोरं. ती उभी आहेत, ते उभी जरी असते ते कसे काय येत नाही, इथपर्यंत येत आहेत. हे कौतुक आहे गड्या. एक कीर्तनाला येत नाही ते कधी, हे जवळ सुद्धा येत नाही महाराज लोकांच्या, पण इथपर्यंत आले. या सर्व लेकरांसाठी माझ्या जोरदार टाळ्या वाजवायच्या. ही कथा त्यांच्यासाठी आहे, कथा तुमच्या वयस्कर लोकांसाठी नाहीये, कथा तरुणांसाठी. दिस इज द फ्युचर ऑफ इंडिया. ते भारताचं भविष्य, ते ब्राईट असायला पाहिजे, ते डार्क. आणि या सर्व साठी हे सती मातेच्या डोळ्यातले अश्रू थांबत नव्हते. अपमान झाला पतीचा. महिला मंडळ, तुमचं एक कौतुक वाटतं मला, सगळ्यांचं एक कौतुक वाटतं. तुम्ही तुमचा अपमान कितीही सहन करून घ्या, तुम्हाला कितीही माहेरमध्ये बोलू द्या, तुम्ही ऐकून घ्या, पण तुमच्या नवऱ्याच्या विरोधात जर कोणी बोललं ना, तुमची तळपायाची आगी मस्तपर्यंत पोहोचते. ते बोलायलाच नको. तो भाऊ किती का लाडका असेल ना, अरे त्या भावासोबत तुम्ही 20 वर्ष राहिले, पण त्या भावाचा राग येतो तुम्हाला, तर परक्या माणसासाठी ज्याच्याशी आपलं परवा लग्न झालं. तो भाऊ नसतो बोलले उगाव, माहिती आहे मला पाहुणा गेला ठिकाणावर, बस रे शाना, लगेच बोलते. काय प्रेम असतं, जिवाडाच वेगळा आहे, हे प्रेमच वेगळे गड्या हो, हे सोपं नाही. सती मातेला आता भूषण सती मातेला त्या ठिकाणी असह्य वेदना होऊ लागल्या, तिला राग येऊ लागला. माझ्या पतीचा अपमान म्हणजे माझा अपमान आहे, मी नाही त्या ठिकाणी सहन करू शकत. सती मातेने ठरवलं, हे शरीर या बापाने दिलंय ना, हे शरीर मी ठेवणार नाही, या शरीराचा नाश करून टाकेल. नकोय मला हे शरीर. काय करू मी या शरीराला, ज्या शरीराच्या अनुषंगाने या बापाच्या पोटी मी जन्म घेतला, तो बाप जर भोलेनाथाची, ज्या गावामध्ये ज्या घरामध्ये भोलेनाथाची निंदा घडत असेल, तिथं पाणी सुद्धा प्राशन करू नये, तो खरा शिवभक्त आहे. आणि मी तर जन्मोजन्मीची शिवभक्त आहे, मी पाणी तर प्राशन करणार नाही, पण या शरीराला सुद्धा मी त्या ठिकाणी ठेवणार नाही. सती मातेने ठरवलं की आता काही झालं तरी जिवंत राहून त्या ठिकाणी फायदा नाही. आणि सती मातेने त्या ठिकाणी बसून घ्या. सती मातेने ध्यानाला सुरुवात केली आणि त्या ठिकाणी योगाभ्यासाला सुरुवात केली. आणि योगांच्या माध्यमातून त्या ठिकाणी सती मातेने शरीरामध्ये योग अग्नी प्रज्वलित करायला त्या ठिकाणी सुरुवात केली. आणि अग्नी प्रज्वलित होऊ लागला, सगळीकडे वातावरण तापू लागलं, उष्माशा वाफा येऊ लागल्या, सगळीकडे विचार करू लागले, अरे काय होतंय नेमकं, काय होतंय. पक्षाला सुद्धा कडेना असं झालं, पक्षाला कडेना असं झालं, कैलास पर्वत हल्ला, त्रिभुवनामध्ये हाहाकार झाला, समुद्र आपली रेखा ओलांडायला लागला, पर्वतांनी आपली मर्यादा सोडली आणि सगळीकडे हाहाकार एकच हाहाकार झाला. अरे पेट घेतला सतीने, पेट घेतला. सती माता त्या यज्ञाच्या देह यज्ञामध्ये त्या ठिकाणी स्वतः त्या ठिकाणी पेटून निघाली. आणि गड्या जिकडे तिकडे अंधकार त्या ठिकाणी पसरलाय. आणि एकच प्रकाश तो सती मातेच्या शरीराचा प्रकाश होता, जो त्या ठिकाणी दाह धरत होता. सती माते मता क्रोध अग्नीमध्ये जळत होती, तिच्या मनातला क्रोध, तिच्या शरीरातला क्रोध, आणि तो क्रोध सर्व एकत्र होऊन सती मातेचं शरीर त्या ठिकाणी पेट घेऊ लागलं. बोलिये सती माता की.
शिवाय ओम नमः शिवाय हे ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हरि 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 ओम नमः शिवाय हर हर महादेव हर 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 महादेव शंभो एकदा आमच्या वेशभूषाकार भूषण दादासाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या. सती मातेचं शरीर जळालं आहे पण पूर्णपणे नाही. नंदी महाराजांनी पाहिलं. भूषण दादा उचलून घ्या. नंदी महाराज आहेत का? सती माता थोडं बाजूला या तुम्ही, इथं उभे राहा. प्रवीण बंद करा.